नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 13 मे 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडेसे बदल झालेले पाहायला होतात, तर भाजीपाल्यांची परिस्थिती काय पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला लाल ते पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये 250 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। पर्पलची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पर्पलचे दर पाहायला होतात। तर राष्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील राष्ट्रासाठी दर पाहायला होते। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला होतात। टिटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील टिटससाठी दर पाहायला होते। कामिनीची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 10 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाहायला होते। दशगुलाबची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल तसेच कलर गुलाबचे दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला होते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। आज मार्केटमध्ये कांद्यांसाठी साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दर जे आहेत ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मधील असलेल्या कांद्यासाठी 11 ते 12 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बोक्यासाठी दर पाहायला होते। तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला होते। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 7 ते 9 रुपयाच्या दरम्यान मोठेपणावरती आपल्याला कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। लहान साईज मध्ये चिंगळी कांदे 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। बीनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला बीनसाठी दर पाहायला होते। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, शेवग्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होते। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला होते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या काकडीसाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला होते। तर त्याचबरोबर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पांढऱ्या काकडीचे दर पाहायला होतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात। वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात। चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्याचे दर जे साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी
10 रुपयापासून देखील दर पारावतोय. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे होते साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पार होते. मार्केटमध्ये आवक बऱ्यापैकी असलेली पाला होती. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण 2 दिवसापासून झालेली पाला होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर जे होते साधारणतः 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होतात. तर विलायती कोथिंबीरसाठी 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पार होते. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर सुटकांसाठी आज पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटकांचे दर पार होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे येते 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. तर हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होते. खरबूजची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 200 ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पार होते. लिंबांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते. कच्च्या लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे चांगल्या मालाचे दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार पिंकवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे होते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जर बघितले साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड पेरूचे दर पाहायला होतात.